हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहात आणि शुभ सकाळ. आता सकाळी नाश्त्याची तयारी आहे, जेवणाची तयारी आहे. किचन ओटा तुम्ही बघू शकता की रात्री पूर्णपणे अशा पद्धतीने सगळं क्लीन करून सगळं रिकामं करून ठेवते, जेणेकरून सकाळच्या वेळेला आपल्याला गडबड नको. आपल्या किचनमध्ये एक नवीन वस्तू ऍड झालेली आहे, तर ती कुठली आहे बघू शकता. इंडस व्हॅली कडून ना मला काही स्टीलची भांडी आलेली आहेत, ज्याच्यामध्ये ना वापर एक नाही, ज्याच्यामध्ये वस्तू एक आणि वापर अनेक आहे. तर पहिल्यांदाच वापरणार आहे. जो काय असेल तो रिव्ह्यू तुम्हाला मी इथंच देणार आहे. तर याच्याबरोबर बरीचशी भांडी आलेली आहेत आणि एक गोष्ट मला आवडली याची, ती म्हणजे कुठली, तर ह्या सगळ्या टूल्ससाठी तर वापर होतोच, पण रेग्युलर साठी मला कढई म्हणून सुद्धा खूप बेस्ट वापर होणार आहे. स्टील स्टेनलेस स्टील मल्टी कढाई विथ लीड. तर 4.2 लिटरचा आहे. मी रिव्ह्यू दाखवीन. जर कुठल्या ताईला आवडलं तर याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्या ताई तिथून ऑर्डर करू शकतात. इंडक्शन बरोबर दिलेला आहे, जेणेकरून गॅस असू दे इंडक्शन असू दे दोन्हीकडे तुम्ही त्याचा वापर करू शकता. एवढं मजबूत आहे ना, ट्रिप्लाय मध्ये येतात ना भांडी. हे बघू शकता, जाड आहे. एक म्हणजे इडली पात्र, हे बघू शकता. इडली पात्र जे आहे ते 2 आलेले आहेत, म्हणजे 2 भांडी आलेले आहेत इडली पात्राचे. काढले आपण याच्यामध्ये 7 म्हणजे 14 इडली जे आहे ते आपण काढू शकतो. हे आहे ढोकळा पॅन, बघू शकता. ढोकळा म्हणा किंवा इतर काही आपल्याला कुठलीही रेसिपी असू दे, असं नाही की ढोकळा म्हणजे ढोकळा. तर ढोकळ्यासाठी 2 दिलेले आहेत आणि ते स्टीमिंगसाठी, स्टीम करण्यासाठी. तर मोमोज असू दे, मोदक असू दे, काही असू दे. आणि खूप सुंदर मजबूत असं झाकण. तर ही जी भांडी आहेत ना, ही पहिला मी स्वच्छ करून घेणार आहे पुसून, मग मी वापरणार आहे. कालच्या व्हिडिओला भरभरून कमेंट करण्यात आलेल्या होत्या आणि बऱ्याच जणींना कालचा व्हिडिओ जो आहे तो आवडलेला होता. खूप साऱ्या ताईंचं असं म्हणणं होतं की हां, हे प्रत्येक स्कूलमध्ये गरजेचं आहे. आणि मला काल पण माहीत पडलं की अजून भरपूर साऱ्या स्कूलमध्ये पण या गोष्टी केल्या जातात आणि कोणी सुरुवात केली याची ते पण मला काल कमेंटमधून कळालं. बऱ्याचशा गोष्टी मी जसं म्हणते ना की तुम्हाला वाटते की ताई तुझ्याकडून खूप शिकायला मिळतं, पण मला सुद्धा म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडून शिकायला मिळालेल्या होत्या. आता मॉर्निंगची सुरुवात आहे, त्यामुळे मी चहा ठेवलेला आहे. सागर नाश्ता करून जाणार आहे, बाकी मुलांची वगैरे सगळ्यांची घाई गडबड होती. चहा एक अशी गोष्ट आहे की सोडला तर सुटतोच. खरंच सांगते, सुटतो बरं का, आठवण येत नाही, पण एकदा जर प्यायला लागलं तर मग त्याची आठवण सारखी येते. तसं माझं पुन्हा ॲड झालेलं आहे चहा. असो आता ग्रीन टी आणेपर्यंत. आणि हे विकतचं दूध आहे, माझ्या हातातलं जे आहे ना ते विकतचं आहे. मला विचार आलता की ढोकळा बनवावा, जेणेकरून सकाळचा नाश्ता करून जातील ढोकळ्याचा. पण माझ्याकडे दही नव्हतं आणि तुम्ही जसं बघितलेलं आहे की ढोकळ्यामध्ये ना मी दही घालते तरच माझा ढोकळा व्यवस्थित होतो. म्हणलं आता कसा होईल तसा होईल, आपण करूया, थोडंसं वेगळं पण मुलांना खायला मिळेल. बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडंसं तेल घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि सायट्रिक ॲसिड जे असतं ना, कारण लिंबू संपलेले आहेत माझ्याकडचे आणि लिंबूच्या जागी खट्टा-मिठा टेस्ट येण्यासाठी ना सायट्रिक ॲसिडसुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि ते खूप स्वस्त आहे. मध्यंतरी मी त्यानंच भांडी क्लीन केलेली होती, सगळा गोंधळ झालेला होता त्याचा. आणि 1 चमचा भरून टाकलेले आहे मी साखर, थोडंसं सेट व्हायला ठेव. आता हे नवीन भांडं, नवीन कढई, तिचा शुभारंभ जो आहे तो शेंगदाण्याने केलेला आहे. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, व्यवस्थित भाजले, एकदम जळले पण नाहीत. आणि बघू शकता, भांडं जेव्हा हलकं असेल ना तेव्हा लक्षात ठेवायचं की मोकळं जरी भांडं ठेवलं ना तर ते धूर सोडतं. आता तेल टाकल्यानंतर धूर सोडणं हे वेगळं आहे, कारण जास्त तेल तापलं की सोडतं, पण रिकामं भांडं जेव्हा ना धूर सोडतं ना त्यावेळेला ते कमजोर असतं खालून, म्हणजे पातळ असतं, तेव्हाच ते तसं होतं. तर मी वाटण्यासाठी जेवढं काय लागणार आहे तेवढं सगळं एका साईडला काढून पटापटा मी भाजून घेतलेलं आहे.
2-3 चटण्या आहेत, जसं मी म्हणलं की शेंगदाण्याची आहे, खोबऱ्याची आहे आणि कांदा आणि टोमॅटोची आहे. सगळं मी भाजून घेतलं. बॅटर माझं बऱ्यापैकी जे आहे ते फुगलेलं आहे. थोडंसं या दिवसामध्ये ना बॅटर असं पाहिजेल तसं असं फुगत नाहीये. कोण त्याला ओव्हनमध्ये ठेवतं, म्हणजे बंद ओव्हनमध्ये रात्रभर, जेणेकरून थोडंसं ते फुगलं जाईल ह्या हिशोबानं. आता इनो टाकलेला आहे मी. आता ढोकळा होईल का न होईल मला माहीत नाही, कारण मी रेग्युलर फक्त आणि फक्त दहीच वापरते. जसं तुम्ही बघताय, दह्या व्यतिरिक्त माझा ढोकळा मी कधी बनवला पण नाहीये. आता ढोकळा हो, नाही तर ढोकळ्याची वडी हो, बर्फी हो, काय होते बघूया आपण. त्या भांड्याला थोडंसं मी तेल लावलेलं आहे आणि हे बॅटर जे आहे ते त्याच्यावर पसरलेलं आहे. व्यवस्थित असं ठेवून दिलेलं आहे. एक 10 मिनिट, सुरुवातीचे 5 मिनिट मी हाय फ्लेमवर ठेवलेलं होतं आणि नंतरचे एक 5-10 मिनिट ना बारीक फ्लेमवर, कमी ह्याच्यामध्ये होऊन जातं. टोमॅटो, कांदा आणि लाल आता कुठली मिरची आहे मला माहीत नाही आहे. 100 ग्रॅम मिरची 98 रुपयाला होती. आता कुठली आहे काय माहीत, कारण ते डीमार्टचं पॅकेजिंग होतं त्यामुळे त्याच्यावर कळलं नाही मला ब्रँड म्हणजे नाव कुठलं काय ते. चिंचेचा कोळ घातलेला आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि बस मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटोची चटणी म्हणजे तुम्हाला कळलं असेल की किती पदार्थ गेलेले आहेत. आणि हे जे आहे ना खोबऱ्याची चटणी, याच्यासाठी हरभरा डाळ जी आहे ती भाजून घेतलेली आहे. थोडंसं खोबरं, ओलं खोबरंच होतं पण भाजून घेतले. भाजून पण बघा खूप चवीला होते. आणि मग काय आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर असेल तर कोथिंबीर एवढं टाकून व्यवस्थित चटणी करून घ्यायची. शेंगदाण्याची जी चटणी आहे ना, त्याला शेंगदाणे घेतलेले आहेत. चिंचेचा कोळ जो आहे ना, गूळ चिंचेचा, तो कोळ वापरलेला आहे. धना पावडर, जिरा पावडर, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. बस चवीपुरतं मीठ. ती पण चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. ह्या चटण्या वेगवेगळ्या जर आपल्या म्हणजे आंबोळी असू दे, उत्तप्पा असू दे, डोसा असू दे, सगळ्यांबरोबर मॅच होतात. आणि कधीही ते नसेल तर तुम्ही चपाती बरोबर सुद्धा शेंगदाण्याची जी चटणी आहे ना ती सुद्धा तुम्ही खाऊ शकता. त्याच्यानंतर मग इडलीचं भांडं जे आहे ना ते पूर्ण क्लीन करून घेतलं आणि त्याच्यामध्ये इडल्या घातलेल्या आहेत. आता फोडणी देऊन घेणार आहे. कढीपत्ता, मोहरी, थोडंसं धना पावडर, थोडंसं जिरा पावडर आणि जास्त प्रमाणात मोहरी घालायची आहे. थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि फोडणी दिलेली आहे. याच्यामध्ये लाल तिखट जरी घातलं तरी पण त्या चटणीला कलर जो आहे तो खूप छान, खूप सुंदर येतो. ही ढोकळ्यावरती फोडणी होत आहे. ढोकळा खरं सांगते चपटा झाला, एकदम चपटा ढोकळा झालेला आहे. पण असं जसं असेल तसं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. मी दही घातलेले ढोकळे तुम्हाला शेअर केले, एकदम फुगून मऊ लुसलुशीत. असो, एखादा पदार्थ ज्यावेळेला बिघडतो त्यावेळेला समजायचं की आपल्याकडून काहीतरी कमी पडलेलं असतं, तेव्हाच ते बिघडत असतं. इतरांना जमतं, आपल्याला जमत नसेल त्यावेळेला आपला काहीतरी फॉल्ट असतो. आता इडल्या जेवढ्या झालेल्या होत्या ना तेवढ्या पटापटापटा सगळ्या काढल्या. आणि गरम इडली काढायला गेलं की मग पूर्णपणे फुटून जाते. एक ताट सगळ्यांना दिलं आणि चौघांना बसवलं. सागर, आयुष, चिऊ आणि आर्यन चौघांनी एकत्र नाश्ता केला. हे ते 8:30 वाजले, डबा भरायचं आहे. चहा चांगला झालाय ग. तर आरू, चिऊ आवरून आलेले आहेत, जाणार आहेत. त्याचा डबा भरून देणार आहे. त्याच इडल्या वगैरे सगळं तेच आहे. चहा केला सगळ्यांनी थोडासा आलं टाकून. आणि मी मगाशी ओतून ठेवलेला चहा आता घ्यायला लागले, पुन्हा आणि गरम केला. असं चला आता सगळी एक एक पाठवायचे. पुन्हा 10ला आयुष्यला आहे. खरं आयुष्याच्या डब्याला काय द्यायचं होय ना, 3ला येतोय लगेच आहे. जो आपला चपटा ढोकळा जो आहे तो थोडासा खाल्ला नाश्त्याला आणि थोडासा डब्याला दिला. त्याच्यानंतर इडली, चटणी आणि फ्रूटमध्ये दिलेला आहे ॲपल. त्याच्यावरती लिंबू पिळून दिलं की छान असं राहतं, काळं पडत नाही. नवीन ताईंसाठी सांगितलं. आता जस्ट एका ताईची कमेंट वाचली मी की ताई तुझ्या घरात पाली आहेत का? भरलेले आहेत पाली. पण ना पाल दिसली की मी तिच्या मागं लागते, लगेचच हाकलून काढते बाहेर. कारण पिल्ली वगैरे ते खूप हे होतं सांगते मी. कधी काय उघडं वगडं राहिलं काही असू दे कशालाही चाटून जातात, ही करून जातात. कोण म्हणतं पाली असाव्या, पण असाव्या ना किती असाव्या. जास्त जर पाली असेल तर सांगते, तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर ठीक आहे. तर ते अंड्याचे टलपरं जे असतात ना, आता मी इथं काय केलेलं नाहीये. मी आता तुमच्या दादाला जस्ट आजच पाठवणार आहे. कारण घरामध्ये ना कोष्टी व्हायला लागलेले आहेत. कोष्टी काय करतात ना की आज असं इथं केलं ना दुसऱ्या दिवशी अशी जाळी भरलेली असते. आणि असं म्हटलं जाते कोष्टी घरात नसावे. पण आता शेवटी बघा, प्रत्येक जीवजंतू जिथं तिथं असणारच आहे. त्याला आपण काय करू शकत नाहीये. काहीतरी मग आता फवारणी वगैरे करायचे. आता काही जणी म्हणतील की पेस्ट कंट्रोल वगैरे कर, तर ते तेवढं सोपं नाहीये. सगळं काढा रे, ठेवा रे, हे करा रे, आणि त्यानं किती दिवसाची गॅरंटी मिळेल, काय मिळेल. त्यापेक्षा काही अशी गोष्टी आपल्यालाच मिळतात त्या आपणच आणून फवारायचं असं आम्ही ठरवलेलं आहे.
आता जे काय होईल ते मी तुम्हाला शेअर करेन, मग त्यातून मी तुम्हाला सांगेन की योग्य आहे का न योग्य आहे, काय नाहीये. पाठवणार आहे आज तुमच्या दादाला मी. तर झालं, बाद झालं आपलं पण घेऊन चालली. मी जिथं रेंटनं राहत होते ना, साधं घर होतं कौलाचं, तिथं तर पाली भरपूर असायचं. मला भयंकर भीती वाटायची. पहिल्यापासून मला पालीची भीती वाटते, कारण एकदा पाल इथं पडलेली होती, इथून पाठीमागून येऊन अशी ह्यातावरून निघून गेलेली होती. त्यावेळेला आम्ही रेंटने होतो राहायला. जू माझ्या मते वर्षाची असेल त्यावेळेची गोष्ट आहे ही. तर मला खूप भीती वाटते तेव्हापासून, कारण ती अशी एकदम हातावरनं गेल्यामुळे असं मऊ मऊ असं खूप कसं तरी वाटलं, किळस वाटली मला. ते गावी काय करायचे ना की अंड्याचे टलपर, जेव्हा तुम्ही अंड्यासाठी पोळी करता ना, तर त्याला ना मधनं सुईनं होल पाडलं जायचं आणि ती चारही कोपऱ्यात 4 अशी केलं, म्हणजे अडकवायची. कोण म्हणतं की ती ब्राह्मणीन आहे आणि तिला ना असं मांसाहार खपत नाहीये, त्यामुळे ती बाहेर निघून जाते. भरपूर सारी मार्केटमध्ये औषधं मिळतात, त्यामुळे तुम्ही ते औषधं वापरू शकता. याच्यानंतर आयुषचं जे आहे ते आवरून घेतलेलं आहे. मी कमेंट अशा बघण्यात आलेले होते की ताई पितृपक्षामध्ये 11 गुरुवार जे आहे ते मला सुरू करायचे आहेत, करू का? तर नाही, मी आधी पण शेअर केलेलं आहे, काहीही करू नका, थोडंसं थांबा, होऊ दे दसरा एकदाचा पूर्ण, मग तुम्हाला पुढं खूप सारा वेळ आहे. जरी दिवाळी असली तरी दिवाळीमध्ये असं काहीच नाहीये, तुम्ही सगळे करू शकता. आणि दिवाळीमधले जे आपलं लक्ष्मीपूजन जे येतं ना, त्या दिवशी वैभव लक्ष्मी व्रत जे आहे ते करायचं का ताई? तर हो करा, सुरुवात राहू दे, पण त्या दिवशी ना तुम्ही जरूर पूजा मांडा तुमच्या त्या ह्याच्याबरोबर, रेग्युलर पूजेबरोबर, कारण आता आपली दिवाळीतली असणारच आहे पूजा, त्याबरोबर तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रताची मांडणी पण करावी लागणार आहे. आता माझ्या तर शुक्रवारचा एवढा गोंधळ आहे ना की काही सुटलेले आहेत, काही ॲडमध्ये आहेत, म्हणजे अजून मोजले सुद्धा नाही आहे ते मी किती झाले किती नाही. कारण जसं आपण म्हणतो ना की यावेळेला थोडेसे बऱ्यापैकी ना हे झालेले आहेत, गॅप पडलेले आहेत. काही काही वेळेला लागोपाठ झाले तर होऊनच जातात. चला, आला पप्पा. सगळी जण आवरून गेली. हा सगळा जो आहे ना राडा. परवा अशी पण एक कमेंट होती की ताई सध्या बिग बॉसमुळे ना बऱ्याच जणांचे बऱ्याच युट्यूबरचे चॅनलचे 12 वाजलेले आहेत, बरंच काय काय झालेलं आहे, तुला काय त्याची आयडिया आहे का? तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे की दुसऱ्याचा कंटेंट जर तुम्ही वापरला, दुसऱ्यांचं जे काय आहे तर तुम्ही वापरलं, तर तुमच्या चॅनलचे 12 हे वाजणारच, मग ती कोणीही असू दे. कारण कसं असतं सांगते मी, बिग बॉस ते त्यांच्या पद्धतीने मेहनत करते, ते त्यांच्या पद्धतीने जे काय असेल ते चालवते. ही बाकीची काय करतात माहितीये का, ट्रेंडिंगमध्ये जे काही असेल ना त्याला उचलतात खरंच, आणि मग म्हणतात ना की शेवटी फुकटचं पचत नाहीये, तशा पद्धतीने मग त्यांच्या चॅनलचे 12 वाजतात. त्यामुळे मला असं वाटतं की जे काय असेल ते स्वतःचं असावं, स्वतःची काहीतरी क्रिएटिव्हिटी, मग साधी असू दे काही असू दे, तुमचं म्हणजे म्हणतात ना की त्या गोष्टीला तुम्हाला वाटतं ते छोटं आहे, पण इतरांच्या नजरेत कधी कधी नसतं ते छोटं. की स्वतःचं जे असेल ते आपलंच असतं आणि दुसऱ्याचं जे असेल ते शेवटी दुसऱ्याचंच असतं. त्यामुळे कोणीही असू दे, जरी छोटे चॅनल असू दे मोठे चॅनल असू दे, माझं त्यांना एक सांगणं आहे की दुसऱ्याच्या ह्याच्यावर पोळी भाजून घेणं बंद करा. तुम्ही दुसऱ्याच्या जीवावर पोळी भाजून घ्यायला जाता आणि तुमची पोळी करपून तुम्हाला सुद्धा खायला मिळत नाहीये. हे असं आहे, साहजिक आहे, बरोबरच आहे, हे असंच पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या क्लिपा घेताय, दुसऱ्याचं सगळं घेताय, तुमच्या चॅनलवर टाकून तुम्ही त्यांना सपोर्ट देत नाहीये. मी स्वतः सांगते, मी स्वतः एक युट्यूबर आहे, हे लोक सपोर्ट देत नसतात, हे लोक त्याच्या बदल्यात स्वतः कमवण्यासाठी ते काम करत असतात. हे काय दुसऱ्याला सपोर्ट देत आहे, चूक बरोबर हे सांगण्यासाठी यांचं नसतं. यांना फक्त असते की काहीतरी मला मांडायचं आहे आणि मला पैसा कमवायचा आहे. त्यामुळे हे पैसे कमवण्यासाठीचे जे काय पर्याय यांनी निवडलेले आहेत, त्यामुळे यांच्या चॅनलचे 12 वाजलेले आहेत. असो, आता खूप साऱ्या गोष्टी आहेत मला माहीत. मी भले युट्यूबमध्ये सुरुवातीला नवीन होते, बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या, पण म्हणतात ना की काही वेळा अशा असतात ना की बरं त्या ह्याच्यात कसं निभवून राहायचं, कसं टिकून राहायचं, या सगळ्या गोष्टी शिकवतात. तसं आम्ही युट्यूबमध्ये आम्ही आधी नवीन होतो, आम्हाला एवढं माहित नाही, पण आता माहित आहे आम्हाला कुठं कसं राहिलं पाहिजे, कुठं काय आणि कुठल्या पद्धतीनं 2 हात केले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत. त्यामुळे मी तर ह्या 6 महिन्यात खूप गोष्टी शिकले युट्यूबकडून. मला खरंच सांगते, आधी एवढं काही माहीत नव्हतं. मला खूप साऱ्या नवीन युट्यूबर ताईंच्या कमेंट असतात की ताई थोडंसं आम्हाला सांग, चॅनल कसं हे करायचं, एडिटिंग कसं करायचं. मी या सगळ्या गोष्टीवर व्हिडिओ बनवू शकले असते, भरपूर व्हिडिओ बनवू शकले असते आणि त्याचा मलाच फायदा झाला असता. पण मी या गोष्टीवर व्हिडिओ का बनवलेला आहे सांगते मी तुम्हाला. मी बनवून मी माझं हे करून घेतलं असतं, पण तेवढं तुम्हाला कळालं नसतं. कारण टेक्निकल गोष्टी ज्या असतात ना त्या
त्याच व्यक्तीकडून ऐकण्यात जी म्हणजे मजा असते किंवा समजण्याजोगं असतं ना, ते आमच्याकडून तेवढं नसतं. आम्ही फक्त असं 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 करा म्हणून मी खूप वेळा काही चॅनलची नावं सजेस्ट केलेले आहेत, तरी पण पुन्हा सजेस्ट करेन. मनोज देय, टेक्निकल योगी अशी काही चॅनल्स आहेत. त्या चॅनलचे तुम्ही व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये अगदी चॅनल कसं ओपन करायचं, एडिटिंग कसं करायचं, व्हिडिओ अपलोड कसा करायचा, पॉईंट ना पॉईंट. कारण मी त्यांच्याकडून शिकले, मी खरं सांगते, मी त्यांच्याकडून शिकलेले आहे. म्हणून मी तुम्हालाही सजेस्ट करेन, ज्यांना युट्यूबमध्ये यायचं आहे तुम्ही बिंदास देऊ शकता, तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा. कारण माझ्याकडे असा कोणीही गुरु नव्हता आधी. जसं मी तुम्हाला सांगितलं, कोणीच नव्हतं आमच्यात, की आमच्यातनं कोणीच असं हे नव्हतं की बाबा ज्यांना ते कळेल आणि ते माहीत होईल ना. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये त्यावेळेला कोणी नव्हतं. पण मी काय करत होते की मी स्वतः त्या गोष्टी सर्च करत होते. दादा, मी सर्च करायचो आणि म्हणतात ना की शोधत गेलं की सापडतं. एवढं मात्र खरं आहे, करत गेलं की मिळतं. ते जसं खरं आहे ना तशाच पद्धतीने सगळं आहे. त्यामुळे शोधत गेले, सर्च करत गेले आणि खूप साऱ्या गोष्टी मी शिकत गेले, तिथून शिकलेले आहे. म्हणून कुठल्याही युट्यूबरकडून शिकण्यापेक्षा, म्हणजे आमच्यासारख्या, कारण आमचं जे काम आहे ते आम्हाला जमणार आहे. आमचं काम थोडीच टेक्निकल लोकांना जमणार आहे. तसं टेक्निकल लोकांचं काम जे आहे ते त्यांनीच करू कोणी पण शकतं, पण समोरच्याला प्रॉपर मार्गदर्शन जे आहे ते तिथून होईल. त्यामुळे तुम्ही ते 2 व्हिडिओ बघा. तुमचे ए पासून झेड काही असू दे, सगळे टोटली तिथं सर्च मारायचे, लगेच तुम्हाला ते व्हिडिओ येतात. कारण त्यांचं कामच ते आहे की तुम्हाला युट्यूब कसं चालवायचं हे शिकवलं जातं. युट्यूबचे नियम काय, सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यामुळे तुम्ही ते बघा आणि ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांना या. फक्त एवढंच सांगेन, युट्यूब वाटतं तेवढं सोपं नाही, युट्यूब वाटतं तेवढं अवघड नाही. तुम्ही म्हणसाल काय हे डबल ढोलकी ताई, तर येस. कारण कसं असतं सांगते मी, प्रत्येकाला सोपं जातं असं नाही आणि प्रत्येकाला अवघड जातं असं नाही. त्यामुळे मी दोन्हीकडनं बोलते. कारण आपण जसं म्हणतो ना की नाण्याला 2 बाजू असतात, तशाच पद्धतीनं ह्या 2 बाजू प्रत्येकाच्या बाबतीत कधी आधी होतं, कधी नंतर होतं. काही जण अजूनही आहेत 4-4 वर्ष मेहनत करतात, पण तरी पण त्यांना यश नाहीये. मग तुम्ही समजू शकता ना, मेहनत तर ते पण करतात, कष्ट पण ते पण करतात. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की आपण करत राहायचं फक्त. आता हे मी युट्यूबच्या बाबतीतच बोलते असं नाही. तुमचा कुठलाही व्यवसाय असू दे, तुमचा छोटा व्यवसाय असू दे, तुमचा मोठा व्यवसाय असू दे, किंवा तुम्ही व्यवसायाव्यतिरिक्त इतर तुमचं कुठलंही क्षेत्र असू दे, काही असू दे, एक लक्षात ठेवा, केल्याने होतं. तुम्ही जेवढं शांत बसाल, किंवा म्हणतात ना की एखादं मशीन आहे समजा, मशीन ते चालू राहिलं तर कुठेतरी त्यातून काहीतरी एक चांगलं निघणार आहे. पण एखादं मशीन होत नाही म्हणून जर तसंच राहिलं तर त्याला गंज चढणार आहे. लक्षात ठेवा, गंज चढणार आहे आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ते भंगारामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे आपण ठरवायचं असतं की आपल्याला जर काय करायचं असेल, भले यश येत नाही पण ते करत राहायचं, चालू ठेवायचं. चालू ठेवल्यानंतर आज ना उद्या त्यातून काहीतरी येणारच आहे, मिळणारच आहे. पण जेव्हा तुम्ही थांबता, मग तुमच्या कुठलंही क्षेत्र असू दे, काही असू दे, व्यवसाय असो, बिझनेस असो, नोकरी असो, काही असो, जेव्हा तुम्ही थांबता तर लक्षात ठेवा, गंज चढल्याशिवाय राहणार नाहीये. मग आपण ठरवायचं आहे की आपल्याला गंज चढू द्यायचा आहे का कुठेतरी आपल्याला मिळेल ह्या आशेने आपल्याला काम करत राहायचंय. आणि कायम मी तुम्हाला एक सल्ला देईन की करत राहा. कधी पण सांगते, करत राहा. स्टॉप करणं म्हणजे गंज लावून घेणं आहे. थांबणं, माघार घेणं म्हणजे गंज लावून घेणं आहे. हा, तुम्ही माघार घेऊन दुसरं काही तर तुम्ही करू इच्छित असाल तर ठीक आहे, पण ते पण नाही, हे पण नाही, मला हेच नको आहे, तेच नको आहे, मला होतच नाही, जमतच नाही. मी युट्यूब बद्दल बोलत नाही बरं का, मी सगळ्याबद्दल बोलते. असो, खूप साऱ्या गप्पा मारल्या. आता इथून पुढे बाकीचं जे काही काम आहे ते मी आवरून घेते.